आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची सखोल चौकशी करा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी। जनतेच्या मनात निर्माण झालेलं संशयाचं धुकं दूर झालं पाहिजे, सपकाळ यांची प्रतिक्रिया। नाशिक पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपच्या श्याम बडोदे आणि दीपाली गीतेंनी घेतला अर्ज। महापौर पदासंदर्भात 6 फेब्रुवारीला चित्र स्पष्ट होणार असून नाशिक महापौर पद कुणाकडे जाणार याकडे लक्ष। गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मनीषा पाटणकर म्हैसकर तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती। रस्ता ओलांडताना मदतीच्या बहाण्याने चिमुकलीचं अपहरण करणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। 1600 सीसीटीव्ही कॅमेरे, 546 किलोमीटरचा प्रवास करून अवघ्या 6 दिवसात अपहरणाच्या गुन्ह्याचा उलगडा झालाय। राज्यातील शासकीय मालकीच्या विमानांच्या महत्त्वाच्या कामांसाठी 6 कोटी रुपयांचा निधी वितरित। सध्या राज्य सरकारकडे बीटी सायटेशन विमान आणि बीटी जीओव्ही हेलिकॉप्टर आहेत। राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने अनेक भागात ढगाळ वातावरण। किमान तापमानात चढउतार सुरू, किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची हवामान विभागाची शक्यता। विद्यार्थ्यांना रोमॅन्टिक मेसेज पाठवणाऱ्या शिक्षकावरील सेवा समाप्तीची कारवाई योग्य, मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण। रायगड जिल्ह्यातील शिक्षकाने असा प्रकार केल्याने त्याच्यावर कारवाई। पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय प्रणाली अंतर्गत सुरक्षा कवच कार्यान्वित, विरार ते वडोदरा विभागात प्रणाली कार्यान्वित। हा प्रकल्प मोठ्या नागदा वडोदरा सुरत विरार मुंबई सेंट्रल कॉरिडॉरचा एक भाग आहे। यासाठी 397 कोटी रुपयांचा निधी मंजूर। आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। नवी मुंबईत वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिकेकडून कारवाई। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 7 बांधकाम प्रकल्पांवर कामं थांबवण्याची कारवाई। अरबी समुद्राकडून मुंबईच्या दिशेने वाहणाऱ्या हवेमध्ये ओलावा, मुंबईला पुन्हा प्रदूषणाच्या ढगांनी वेढलं। हवेत तरंगणाऱ्या प्रदूषक सूक्ष्म कणांमुळे मुंबईची हवा पुन्हा एकदा प्रदूषित। पुण्यातील 25 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या करण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश। 25 पैकी 6 पोलीस निरीक्षकांकडे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची जबाबदारी। मुंबईतील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 45,000 घरं बांधली जाणार। तब्बल 5 कोटी चौरस फूट क्षेत्रफळावर हाऊसिंग टाउनशिप उभारली जाणार। पहिल्या टप्प्यात 100 कोटी रुपयांच्या निधीचं वितरण। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या 2 प्लॅटफॉर्मचा पुनर्विकास होणार। कामासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17 पुढील 3 महिने बंद राहणार। मध्य रेल्वेकडून 1 फेब्रुवारी ते 26 एप्रिलपर्यंत दोन्ही प्लॅटफॉर्मवर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर। दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात अनधिकृतपणे लोखंडी स्ट्रक्चर उभारून होर्डिंग लावली। जाहिरातदार अभिषेक चव्हाणवर फौजदारी गुन्हा दाखल। एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित होणाऱ्या हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या 2 इमारतींमधल्या रहिवाशांना लवकरच नव्या घरांच्या चाव्या मिळणार। त्यासाठी म्हाडाकडून 78 घरं एमएमआरडीएकडे सुपूर्द। या घरांचं वाटप करण्याची जबाबदारी एमएमआरडीएकडे। मुंबईतील सायन ब्रिजजवळ कारचा अपघात, गाडीवरचं नियंत्रण सुटून कार दुभाजकाला धडकली। पोलीस घटनास्थळी दाखल। पुण्यात बाजारात 10 रुपयांनी मिळणाऱ्या कडीपत्त्याच्या एका जोडीचा दर आता 20 ते 25 रुपयांपर्यंत पोहोचला। मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने आंध्र प्रदेशातून कडीपत्ता मागवला। घाऊक बाजारात 1 किलो कडीपत्त्याला 150 रुपयांचा दर।